मुंबईत अनेक ठिकाणी मतदानाचं ढिसाळ नियोजन पाहायला मिळते। काही बूथवर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। काही ठिकाणी हाताच्या बोटावर मोजण्या एवढेच मतदार पाहायला मिळतात। गोरेगाव, दहिसर, मुलुंड भागामध्ये मतदारांची मोठी ओढाताण होते। मतदारांची नावं नसणं, मतदार केंद्र माहीत नसणं अशा देखील बाबी समोर आल्यात। निवडणूक आयोगाच्या बूथ नियोजनावर मतदारांच्या संतप्त प्रतिक्रिया सध्या येत आहेत। अधिकचे अपडेट जाणून घ्या। सत्यम सिंग आपल्या सोबत आहे। सत्यम, अनेक असे प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत की जसं की नावं नाहीयेत, मतदान केंद्र माहीत नसणं, याचा काय नेमका संताप व्यक्त केला जातोय मतदारांकडून? नक्कीच दीपक, आपण पाहिलं सकाळपासून मतदार वोटिंग आहे ते मुंबईमध्ये सुरू आहेत। मात्र मुंबईच्या काही भागामध्ये जसं पवई असेल, विलेपार्ले किंवा अंधेरी या सर्व परिसरात आणि बोरिवली परिसरात या ठिकाणी मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। आणि काही ठिकाणी अशी पण घटना समोर आली ज्यामध्ये ईव्हीएम मशीन आहे ती काही काळासाठी बंद पडली होती। त्यामुळे सर्वात जास्त गर्दी आपण पाहिलं तर मुंबईच्या बोरिवली, पूर्वेत मागाठाणे विधानसभा मतदारसंघात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी आहे पाहायला मिळत आहे। मागील 3 ते 4 तासापासून नागरिक आहेत त्या ठिकाणी रांगेमध्ये आहेत, उभे आहेत। खरं तर त्या ठिकाणी गर्दी आहे एवढी आहे की संध्याकाळचे मोठ्या प्रमाणात मतदार आहेत ते बाहेर पडले आहेत वोटिंगसाठी आहे। आणि मात्र अशी गर्दीमध्ये त्यांना कुठलीही व्यवस्था न केल्यामुळे जे हँडिकॅप असतील किंवा इतर जे मतदार असतात त्यांच्या आहेत निवडणूक आहे जे अधिकारी आहेत त्यांच्या विरोधात कुठे ना कुठेतरी त्यांचा संताप व्यक्त केला जात आहे। तर सध्या एकंदरीत पाहिलं तर आता परिस्थिती आहे कुठे गर्दी जास्त आहे तर कुठेतरी मतदान केंद्रावर गर्दी कमी। खरं तर मतदारांकडून संताप व्यक्त केला जातोय, पण हा संताप व्यक्त केल्याची दखल प्रशासनाकडून घेतली जाते का? नक्कीच प्रशासन आहेत आज प्रत्येक ठिकाणी आहे ऍक्टिव्ह मोड मध्ये आहेत। मात्र कुठेतरी गर्दी किंवा अशा आपण ठिकाण पाहिलं तर त्या ठिकाणी जे तक्रार आल्यानंतर प्रशासन लगेच त्यावर तक्रार निवारण जे आहे ते लगेच सॉल्व्ह करून देत आहेत। आणि ते पुन्हा ज्या ठिकाणी मशीनचे प्रॉब्लेम किंवा इतर जे इश्यू होते ते लगेच सॉल्व्ह करून पुन्हा आहे ते ऍक्टिव्ह केला जात आहे प्रशासनाकडून। दीपक, सत्यम, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा मुंबईमध्ये अनेक ठिकाणी मतदानाचं ढिसाळ नियोजन पाहायला मिळते। स्वाभाविकपणे यामुळे जो सामान्य मतदार आहे तो मात्र संतप्त झालेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।